पुऱ्या आणल्यात। हाय, नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, आज आम्ही जाणार आहे शेगावला। मित्रांनो, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे, तर थोडं समजून घ्या। मित्रांनो, मी माझ्या मावशीच्या गावी आलो आहे, तर सगळ्यांनी मिळून प्लॅन केला आणि आपण शेगावला जाऊया। तर माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली, का नाही आपण ब्लॉग बनवायचा, म्हणून मी ब्लॉगला सुरुवात केली। तर मला तुमची साथ हवी आहे मित्रांनो, यामध्ये तुमचा सपोर्ट मिळाला तर माझा आत्मविश्वास वाढेल आणि ब्लॉग मध्ये काही चुकी झाल्या तर मला कमेंट मध्ये कळवा। तर चला मित्रांनो, सुरू करतो आता आपला पुढचा प्रवास। मित्रांनो, आम्ही सकाळी लवकर घरून निघालो आणि आमच्यापैकी कुणी नाश्ता केला नाही, तर आम्हाला खूप भूक लागली होती। तर आम्ही जेवणासाठी एक चांगली जागा शोधत आहे। थोडं काही अंतरावर गेल्यानंतर आम्हाला ती जागा मिळाली, राधाकुंज पर्यटन स्थळ मलकापूर। चला बघा एंट्री गेट। स्वागत आहे तुमचे राधाकृष्ण कृषी नेचर पर्यटन स्थळ इथे। असेच तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन हे स्वागतम राधाकृष्ण नेचर कृषी पर्यटन स्थळ, स्वयंभू महादेवाचे मंदिर आतमध्ये एंटर करत आहोत। मित्रांनो, इथे काही महापुरुष येऊन गेलेत, हे बघू शकता त्यांचे फोटो। मित्रांनो, इथे लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड आहे, इथे पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था केली आहे। हे बघा किती सुंदर गार्डन बनवले आहे। आता आम्ही चाललो मंदिराच्या दिशेने। सर्वात पहिले आम्ही काढल्या चपला। हे बघा मित्रांनो, किती सुंदर मंदिर बांधले आहे। शिडीजवळ पोहोचता हातीराजाचे दर्शन झाले। पुढे दर्शन घेता आम्ही गेलो मंदिराच्या गाभाऱ्यात। मित्रांनो, आम्ही पोहोचलो मंदिराच्या गाभाऱ्यात। मित्रांनो, या मंदिराच्या मागे नदी आहे, हे मंदिरच नदीत आहे, हे बघू शकता। मित्रांनो, हा आहे मंदिराच्या मागच्या बाजूचा परिसर आणि मागची बाजू। आम्ही आता दर्शन करून आलो। हे बघा नवीन जोडपे, त्यांचे आताच लग्न झाले, जेमतेम 15 दिवस झाले। मित्रांनो, या नवीन जोडप्याला पाहिजे प्रायव्हसी, पण कोणी ना कोणी त्यांना डिस्टर्ब करते उन्हाळ्यात। हे बघा ट्रॅक्टरचा योग्य उपयोग, हे बघा बिअरच्या बाटल्यांची कलाकारी। मित्रांनो, आम्हाला लागली आहे खूप भूक, आम्ही चाललो आता जेवायला। मित्रांनो, ही बघा माझी मेवणी, जेव्हा व्हिडिओ शूट करतो तेव्हा ही मध्येच टपकते। फायनली आम्ही बसलो आता जेवायला। आम्ही डब्यामध्ये बेसन, चपात्या आणि पुऱ्या आणल्यात। खा लवकर, मस्त पाहिकडे। हे दीपा, हा चला मित्रांनो, आमच्या जेवत असताना माझी नजर गेली महादेवाच्या मूर्तीकडे। हात धुवायला गेलो, तिथे दिसले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे पण दर्शन घेतले। आकाशात बघितलं तेव्हा दिसला उडणारा घोडा। बाजूला होते मंगल कार्यालय, त्यांच्या प्रवेशद्वारामध्ये होते गणपती बाप्पा, त्यांचे दर्शन घेतले आणि मागे आलो। आतमध्ये जाण्यासाठी परवानगी नव्हती। मित्रांनो, इथे दर्शन झाले, आम्ही निघालो आता पुढच्या प्रवासाला। चला मित्रांनो, आता निघालो शेगावला जायला। चला बघूया, आता भेटूया आपण शेगावला। आता आपली पुढची जर्नी स्टार्ट शेगाव। मित्रांनो, शी इज माय ब्युटिफुल वाईफ। हा, तुम्हाला कशी माझी बायको कशी वाटते बघा, सुंदर आहे ना, छान आहे ना। हा बघा, आणि ही माझी छोटीशी मुलगी, माय स्वीट हार्ट। हाय बाय। चला तर चला मित्रांनो, आता निघतोय आम्ही आमच्या शेगावच्या पुढच्या जर्नीला सुरुवात करतोय। आता आम्ही जाणार आहे शेगावला जाईल, तिथे गेल्यानंतर गजानन महाराजचे दर्शन करणार, तिचा भंडारा आहे, तिचा भंडारा जेवण करणार आहे, हे करणार आहे, आणि खूप मजा आणि खूप मस्ती आणि खूप मजा आणि धमाल होणार आहे। तर तुम्ही आणि तुम्हाला पुढची जर्नी आणि तुमचं फुल मनोरंजन होणार आहे। तर चला, त्या माकडाला तहान लागलेली आहे, खूप तहान लागलेली आहे माकडाला। तर हे माकड जमिनीवरील लादीवरून पाणी पित आहे। बघा किती तहानलेला माकड आहे।
मावशी ते सांभाळलं मी पी तू अरे पी आता तुझं काम कर मी माझं काम करतो. मित्रांनो हा आपला पहिला ब्लॉग आहे. हा ब्लॉग जास्त मोठा होऊ नये म्हणून मी इथेच थांबतो. मित्रांनो अकोट टू शेगाव हा ब्लॉग आपल्याला 2 पार्टमध्ये बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो भेटूया पुढच्या पार्ट